नाशिकमधून एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी आजी माजी मंत्री हनी ट्रॅप मध्ये नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याचा अनौपचारिक गप्पांमध्ये हा मोठा गौप्यस्फोट। हा हनी ट्रॅप की अधिकाऱ्यांच्या रासलीला हे स्पष्ट नसलं तरी या प्रकरणाची नाशिकच्या राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा रंगली आहे। नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही यात समावेश असल्याची माहिती मिळते। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत सर, नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे आणि अनौपचारिक जरी यांनी सांगितलं असलं तरी हा फार गंभीर एक गोष्ट आहे। प्रियंका, स्पष्ट शब्दात सांगायचं तर अनौपचारिक गप्पांमधनं ज्यावेळेस माहिती समोर येते त्यावेळेस त्याच्यात काहीतरी पाणी मुरत असतं। अत्यंत धक्कादायक माहिती या प्रकरणातली समोर येते। या सगळ्या प्रकरणामध्ये आता नाशिकमध्ये कार्यरत असलेले पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या राज्यातल्या अनेक वेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले पण ज्यांनी कधीतरी नाशिकमध्ये काम केलंय असे अनेक IAS अधिकारी आणि IPS अधिकारी या पूर्ण संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। आणखी या सगळ्यांचं कनेक्शन हे एक मोडस ऑपरेंडी पद्धतीनं वापर होतोय का? एक त्या अधिकाऱ्यांशी मैत्री असलेलं एक सर्कल, अत्यंत प्राईम सर्कल, महत्वाचं सर्कल मानलं जातं आणि त्या सर्कलच्या एकमेकांमध्ये असलेल्या ओळखीतनं सलगीतनं असे प्रकार वाढताय का? अशाही प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे। या प्रकरणामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी समोर येत आहे की वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये, फक्त नाशिक नाही तर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये पर्टिक्युलर या प्रकरणावरनं पोलीस तक्रारी दाखल झाल्या। अनेक वेगळ्या प्रकारच्या अनेक वरिष्ठ किंवा अत्यंत क्रीम असलेल्या लोकांची तपासणी सुद्धा केली गेली। पोलिसांनी जबाब सुद्धा नोंदवले अशी खात्रीशीर माहिती न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणातनं अनेक धक्कादायक गोष्टी समोर येणार आहे। हे खरोखर हनी ट्रॅप आहे का हे एक रॅकेट आहे आणि याच माध्यमातून की वेगवेगळ्या प्रकारची कामं करून घ्यायची का या सगळ्या विषयाचा सुतोवाच केला जात आहे। अत्यंत धक्कादायक माहिती सुद्धा चर्चेत येते की या सगळ्या विषयामध्ये काही मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे। आता हे मंत्री विद्यमान आहे का माजी आहे ही जरी स्पष्टता नसली तरीही राज्याच्या एका पर्टिक्युलर लेव्हलमध्ये, एका सर्कलमध्ये अत्यंत मोठी खळबळ उडवून देणारी ही माहिती ज्या प्रकारे राज्यातले काही बडे नेते चर्चेत घ्यायला सुरुवात झालेली आहे, ज्या प्रकारच्या हालचाली राज्यातल्या वेगळ्या ठिकाणी सुरू झाल्या आहेत, याच्यातनं जर का IAS अधिकारी, IPS अधिकारी जर का असे ट्रॅपमध्ये असतील किंवा त्यांचे कोणते वैयक्तिक संबंध असतील तर त्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या हातामध्ये असलेली कामं, कोट्यावधींची कामं सुद्धा करून घेण्यात आलेली आहे। अशा प्रकारची चर्चा आता होऊ लागली आहे। अनेक माहितीवर गुप्त दबक्या स्वरूपामध्ये वरिष्ठ दलातले अधिकारी सुद्धा याबद्दल बोलायला लागलेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या सगळ्या विषयाचे पुरावे जिवंत आहेत ही खात्रीशीर माहिती न्यूज 18 लोकमतकडे आहे आणि याचमुळे जे पुरावे जिवंत असतात ते नक्कीच समोर येतात आणि यातनं अनेक धक्कादायक गोष्टी सुद्धा समोर येतात। राज्याच्या बरोबर, अतिशय खळबळ उडवणारी ही सगळी माहिती समोर आलेली आहे। फक्त न्यूज 18 लोकमतकडे ही एक्सक्लुझिव्ह माहिती आपण पाहतोय। वरिष्ठ अधिकारी आजी माजी मंत्री हे हनी ट्रॅप मध्ये